हे अशा प्रकारचे QR कोडचे स्टिकर्स असतात. हा नंबर आपण पहिले सेव्ह करायचा 9167668899. हा नंबर आपण सेव्ह करायचा. ह्याच्यावर हाय पाठवायचं. ओके, ह्याच्यात सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत कशा करायचा. मग ह्याचा या स्टिकरचा आंब्यासकट फोटो पाठवायचा. असा फोटो पाठवायचा. प्लीज एंटर टू हाईड डिजिट्स. जो इकडे ब्लॅक ह्याच्यामध्ये 2 डिजिटचा नंबर असतो तो आपण तिकडे टाकायचा. हा काढायचा असा नंबर आहे 39. टाकूया 39. आता आपल्याला इन्फॉर्मेशन येईल फार्मरचं नेम काय आहे आणि GI चा नंबर आणि कुठला देवगड मधला कुठला गावाचा आहे तो आंबा आहे की नाही ह्याच्यावर समजतं. हे फक्त देवगडमध्ये जेवढे आंबा शेतकरी आहेत त्यांनाच हे फक्त स्टिकर मिळत आहे. खरा देवगड हापूस कुठला आहे हे ग्राहकापर्यंत समजावं त्याच्यासाठी ही QR कोडची सिस्टीम आणली आहे. बघा, हा देवगड हापूस समजायचा असेल पातळ साळ आणि केशरी, त्याला मधुर म्हणतो ना आपण. मधुर त्या आंब्याची टेस्ट आहे. गोखलेंच्या बाबतीमध्ये सांगायचं होतं ते उंटावरनं शेळ्या हाकणार नाही. त्यांचे बाबा आता तिकडे आहेत. आंबा काढणं 12ने 14ने आंबा काढायला, 16ने काढला तर खराब निघतो. हा बघा आंबा तुम्हाला कसा दिसतोय का मारून मुटकून पिकवलेला. त्याला मधुरपणा आहे. गोडवा नाही, गोडवा वेगळा आणि मधुरपणा वेगळा. प्रेक्षकांना तेच सांगतोय की तुम्ही एकदा इथे आलात तर तुमचे बघा, तुम्ही ज्याला मी म्हणालो ना गोड नाही मधुरपणा आहे. रसाळ ज्याला म्हणतो ना आंबा तसा रसाळ आहे. ही चव तोंडावरची जाणार नाही तुमच्या. गोखले यांचा हिराबाग विजयदुर्ग हा जो देवगडचा आंबा आहे त्याची लज्जत आणि चव अतिशय सुरेख आहे. बाजारामध्ये भरपूर प्रकारचे आंबे इथे तुम्हाला दिसतात, पण ओरिजिनल देवगडचा जर तुम्हाला आंबा हवा असेल तर गोखल्यांच्या नावाला पर्याय नाही. जयंत गोखले यांची वर्षानुवर्ष देवगडच्या विजयदुर्गामधला जो आंबा आहे त्याची एक लिगसी आहे. त्यांचे कस्टमर बांधलेले आहेत आणि मी त्यांचा गेले 10 वर्ष रेग्युलर कस्टमर आहे. या आंब्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा सुवास आहे. कोकणचा देवगडचा ओरिजिनल हापूस जर तुम्ही म्हणत असाल तर गोखल्यांच्या हिराबागच्या आंब्याला पर्याय नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मी ते नक्की सांगू शकतो की ही लिगसी, ही क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे आणि ही क्वालिटी मेंटेन करणं आजच्या घडीला सर्वात महत्वाचं कारण आहे. आणि मला असं वाटतं असंख्य आंब्यांची दुकान आहेत, परंतु गोखल्यांची हिराबाग मधला जो काही आंबा आहे तो अतिशय रुचकर आहे आणि प्रत्येक व्यक्तीने इथे येऊन हा आंबा घेतला पाहिजे. विष्णुनगर मध्ये त्यांचं दुकान आहे. या विजिट करा आणि या लज्जतदार आंब्याची चव घ्या. रोहित ही सेकंड जनरेशन आहे. रोहितचे वडील जयंतरावांच्या तिकडे विजयदुर्ग मध्ये 600 कलम आहेत आणि ते अतिशय मेहनतीने अतिशय ओरिजिनल आंबा इथे देतात. आज रोहित ही लिगसी पुढे घेऊन जातोय. रोहित आणि आसावरी हे दोघंही ही लिगसी पुढे घेऊन जात आहे. त्याचा मला प्रचंड आनंद होत आहे. ज्याला उत्कृष्ट आंबा खायचा आहे तर प्रत्येकाने गोखल्यांच्या या स्टॉलला भेट द्यावी. आवर्जून आंबा विकत घ्यावा. 4-5 वर्ष झाले दरवर्षी घेते न चुकता. इकडनंच, अजून कुठून नाही. मी खूप पर्टिक्युलर आहे आंबे घेण्यात, कारण मी स्वतः कोकणातली आहे. त्यामुळे मला नैसर्गिक पिकवलेला आंबा आणि अनैसर्गिकपणे पिकवलेल्या आंब्यामध्ये फरक खूप कळतो. त्यामुळे खूप जेन्युइन आंब्याच विक्री करणारे आता खूप कमी राहिलेले आहेत आणि त्याच्यामधले हे एक आहेत. मला ह्यांच्यावर खूप विश्वास, यांच्या प्रोडक्टवर खूप विश्वास आहे. त्यामुळे मी इथूनच घेते. खूप गोड असते, एकदम नॅचरल गोड असते. टेस्ट वरून कळतं की हे एकदम ऑथेंटिकेट आहेत आंबे, नैसर्गिकपणे पिकवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी जसे आंबे मिळायचे, जे आंबे खाल्ल्यानंतर हात धुतल्यावर सुद्धा हाताला आंब्याचा वास यायचा, तसे ह्यांचे आंबे आहेत. साबुनी हात धुतल्यावर सुद्धा आंब्याचा सुगंध हाताला राहतो. तसे आंबे आजकाल मिळत नाहीत आणि ते ह्यांच्याकडे मिळतात. आणि ह्यांच्याकडचा शेवटचा आंबा संपेपर्यंत मी आंबे नेत असते इकडनं. म्हणजे तुम्हाला अस्सल कोकणी आंबा खायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊन टेस्ट करा. एकदम नैसर्गिकपणे पिकवलेल्या आंब्याची टेस्ट तुम्हाला इथे नक्की मिळेल. तेव्हा असंच मी इथे दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी आलेले, तेव्हा मला ह्यांचं दुकान दिसलं म्हणून मी जाऊन बघितलं, आंब्याचा वास बघितला, त्यांनी मला टेस्ट करायला दिला आंबा. ती चव मला खूप आवडली आणि तेव्हा मी ते आंबे घेतले. एकही खराब आंबा कधी निघाला नाही. ती टेस्ट मला खूप भावली आणि त्या दिवसापासून मी आजपर्यंत त्यांचे आंबे घेते. ऑनलाईन पण ऑर्डर केली तरी चालेल आणि घरपोच पण डिलिव्हरी करतात. मी आता पहिल्यांदा फक्त आता येते, मग दरवेळेला मला जेव्हा लागतात तेव्हा मी फक्त फोन करते आणि मग मला ते घरपोच करतात. इव्हन माझ्या बरेच नातेवाईकांकडे मी हे आंबे पाठवते, बरेच मित्रमंडळींकडे हे आंबे पाठवते. सो मी भरपूर आंबे घेते इकडनं आणि प्रेक्षकांना मी हेच सांगेन की तुम्ही घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती जेन्युइन टेस्ट आहे यांच्या आंब्यांची. नमस्कार मित्रांनो, पॉप्युलर
ट्रॅव्हलर मराठी चॅनल मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या वर्षी आम्ही गोखले हिराबाग यांचा आंब्याच्या बद्दल व्हिडिओ बनवला होता आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला. त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहे. या वर्षी पण आपण आंब्याच्या बद्दल माहिती घेण्यासाठी ठाण्याला घंटाळी रोड या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या वर्षी आपण पाहतोय देवगड हापूस आंबा खूप कमी प्रमाणात विकला गेला आहे आणि त्याच्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली खूप फसवणूक सुरू आहे. तर असल देवगड हापूस कुठे मिळेल? समजा नासका हापूस आंबा आपल्या घरी जर पोहोचला किंवा आपल्याला भेटला तर आपले पैसे वाया तर जाणार नाहीत ना? या सर्व प्रश्नाची उत्तर द्यायला आमच्या सोबत आहेत रोहित गोखले, जे आंबा बागायतदार आहेत आणि त्यांच्या सोबत आपण बोलूया आणि या संदर्भातली सर्व माहिती आज आमच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल नवीन असला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी रोहित जयंत गोखले. मागच्या व्हिडिओचा दिलेल्या प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आमचा आंब्याचा हा फॅमिली बिझनेस आहे. गेले 22 वर्ष आम्ही हा बिझनेस करत आहोत. माझ्या बाबांनी हा बिझनेस स्टार्ट केला, त्याच्यानंतर मी आता बिझनेस बघत आहे. ही माझी आई कल्पना जयंत गोखले आणि ही माझी मिसेस आसावरी रोहित गोखले. मी कल्पना जयंत गोखले, रोहित गोखलेची आई. कोकणचा राजा देवगड हापूस हा बाजारात विकायला आलाय. आता माझा मुलगा तो धंदा बघतो. गेली 22 वर्ष हा धंदा इथे सेटअप आहे. माझा सून मुलगा दोन्ही ह्या धंद्यामध्ये सहभागी आहेत, पाठिंबा देत आहेत. आंब्याच्या विविध जाती पण आहेत आमच्याकडे. नुसता हापूसच आहेत असं नाही. केशर आहे, दशरी आहे, रायवळ आहे, पायरी आहे, तोतापुरी आहे, अशा विविध जाती सुद्धा तुम्हाला खायला मिळतील. एक दिवस अवश्य दुकानात भेट द्या. आंब्याची चव घ्या. आंबा जरी खराब काही निघाला तरी त्याची काळजी तुम्ही करू नका. आंबा रिप्लेस मिळेल, परत त्याची गॅरंटी आम्ही घेतो. तुम्ही पैसे दिले जगा विषय संपला असं नाही. आम्ही इथे आहोत. तुमची काही कंप्लेंट असेल तरी आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला तिथे आमचं काय कुठे चुकतंय, आंब्यावरती काय प्रक्रिया करायला हवी, हा आमचा अभ्यास होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नोंदवा आणि पूर्ण ऑर्गॅनिक हा आंबा तुम्हाला दिला जातो. अक्षरशः मिस्टरांचे कष्ट ह्याच्यामध्ये आहेत. आता तरुण पिढी पण ही ह्याच्यामध्ये पाठिंबा देते, हे कौतुकाचा भाग आहे. त्याला पण सपोर्ट करा. एकदा अवश्य भेट द्या. आम्ही दर्जा टिकवण्या बाबतीत तिथे खूप परिश्रम घेतोय. तिथनं डायरेक्ट माल इथे आमच्या बागेतला माल इथे डायरेक्ट दुकानात येतोय आणि थेट तो ग्राहकांपर्यंत जावा, ही आमची तळतळीची सेवा आहे. मुलगा सून हे इथलं आम्ही इथे सगळं मॅनेजमेंट करतोय. मिस्टर माझे तिथले मॅनेजमेंट बघताय. त्यामुळे जरूर या. बागेतनं डायरेक्ट तुम्हाला आंबा मिळतोय, मध्ये दलाली वगैरे काहीही नाही. ओरिजिनल जो नॅचरल देवगड ऑर्गॅनिक हवाय तो तुम्हाला मिळतो. हाय, मी आसावरी रोहितची मिसेस. खूप वेगळं आहे हे काम करणं आणि मजा येते हे काम करायला. खूप माहिती मिळतेय. काय झालंय की यावेळेस आंबा उशिरा आलाय आणि लोकांचे पेशन्स आता नाही आहेत, कारण म्हणजे कमी झालेत की आता लोकांना पाहिजेत आंबे आणि कमी आहेत. सो त्याच्यामुळे यावेळेस सिच्युएशन थोडी वेगळी आहे. दरवर्षी वेगवेगळी सिच्युएशन आम्हाला फेस करायला मिळते. सो दरवर्षीचा एक्सपिरियन्स असतो तो खूप वेगळा असतो. त्या एक्सपिरियन्स मधनं आम्हालाही खूप शिकायला मिळतं. खूप आनंद वाटतो हे बघताना की आम्ही म्हणजे एवढी वर्ष आंब्यांवरती मेहनत घेतात. माझे सासरे इतके वर्ष ते तिकडे राहून सगळी मेहनत घेतात आणि लोक खूप चांगला रिस्पॉन्स देतात आणि इतकं असतं त्यांचं की आम्हाला तुमच्याच कडनं पाहिजे वगैरे. सो हे जेव्हा ऐकतो तेव्हा खूप छान वाटतं. या वर्षीचा सीझन माझ्या आयुष्यातला काय बोलतात तो खूप टर्निंग पॉइंट आहे. कधी मला एवढा आंबा कमी होईल हे कधी माझ्या आयुष्यात बघितलं नव्हतं. तो या वर्षीचा सीझन आहे. या वर्षीच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत फक्त 30-40% आंबा आहे. याचं कारण म्हणजे क्लायमेट. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पाऊस होता, त्याच्यामुळे मोहर यायला लेट झाला. पाहिजे तशी या वर्षी थंडी पडली नाही, मोहर कळपला, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले. त्याच्यामुळे खूप आंबा लॉस झाला यावेळी. यावर्षी खूप फसवणूक होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा आंबा देवगड हापूस म्हणून विकला जाऊ शकतो. हा आमचा पिढीचा बिझनेस आहे. माझ्या आजोबांनी झाडं लावलेली, माझ्या बाबांनी पण ती काही झाडं लावली, काही जमिनी घेऊन बाबांनी झाडं लावली आणि आता मी पण बिझनेस करतो. हा आमचा शेतकरी टू ग्राहक या कन्सेप्टवर आम्ही हा बिझनेस करत आहोत. आमच्या बागेतून थेट डायरेक्टली आम्ही ग्राहकाला विकतो. त्यामध्ये कोण मधला एजंट येत नाही, काही येत नाही. आमचं त्या मालावर सगळं कंट्रोल असतं. मागाशी बोलल्याप्रमाणे ते काका 13-12 आंबा काढला असतो, सॉल्टिंग करून पॅक करून आमच्या इकडे आला जातो. इकडे आल्यानंतर पण आंबा हा काही खराब निघतो, तो त्याचं पण सॉल्टिंग करून आम्ही ग्राहकांना विकतो. आमच्याकडे सॉल्टिंग करायच्या जिम्मेदारी ही प्रभाकर ह्याच्याकडे असेल. तो सॉल्टिंग कसा करतो, काय प्रोसेस असेल ते तुम्हाला सांगेल. मी आले 10 वर्षापासून इकडे काम करतो. यांच्याकडे आमच्या रोहित भाऊ आहे. ते मी लहान म्हणजे 18 वर्ष जेव्हा झालो तेव्हा माझ्या भावाने मला रेफरन्स करून इथं कामाला लावलेलं आहे. यांच्या बाबांकडे मी कामाला आलेलो. आता हे 3 वर्ष झाले ते स्वतः हँडल करतात. हा धंदा एकदम चांगला हँडल करतात. मी हँडल करण्यामध्ये शॉर्टिंग करण्यापासून ते डिलिव्हरी करेपर्यंत. माझी डिलिव्हरी ही मी ठाण्यामध्ये करतो आणि जी मुंबईची डिलिव्हरी असते ती मी पोर्टरनी करतो. त्यावर मी सहकार्य करतो. ठाण्यामध्ये कुठेही असला तरी मी जातो आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने पॅक करून आंबा घेऊन जातो आणि कस्टमरला निवांत चांगला आंबा भरायची जिम्मेदारी मी माझी असते. कस्टमरला पण पाहिजे असतो की प्रभाकरने आंबा भरावा अशी त्यांची हे असते. माझ्याकडे असे जाम कस्टमर आहेत. म्हणजे रोहित
भाऊ आहेत त्यांच्यावर आमचं पूर्ण लक्ष असतो. ते आम्हावर लक्ष असतं की मी किती भरतो. मी एकदा चेक केल्यानंतर ते पण एकदा चेक करतात, खात्री पडून घेतात की बरोबर आंबा जातो का कस्टमरकडे. कस्टमरचा चांगल्याबद्दल चांगले रिव्ह्यू आम्हाला येतात. त्याची कस्टमरला फुल सॅटिस्फॅक्शन आम्ही देण्याचा प्रयत्न करतो एनी टाइम. हापूस आंबा म्हटलं की लोक अक्षरशः आवर्जून चांगला कसा मिळेल याच्या मागे लागलेले असतात. आणि जर तुम्हाला अगदी जेन्युइन असा आंबा जर तुम्हाला हवा असेल तर गोखल्यांकडे जो नौपाड्याला त्यांचा स्टॉल आहे तिथे येऊन हा आंबा खरेदी करा. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा जो आंबा देवगडचा आहे तो जेन्युइन तर आहेच, चांगला आहेच, पण त्यांनी आणखीन एक ओळखायची त्याच्यामध्ये खूण ठेवलेली आहे. ती म्हणजे त्यांच्या प्रत्येक आंब्यावर एक QR कोड आहे. तो तपासून तुम्ही पाहू शकता की तो कुठल्या बागेमधला आंबा आहे. आणि एवढं जेन्युइन तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही जरूर हा आंबा खरेदी करा. मी गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष मी इथे येऊन आंबा खरेदी करतोय आणि खूपच समाधान मिळतं आंबा खाऊन. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही पण या ठिकाणी येऊन खास त्यांच्या बागेमधले देवगडचे आंबे खरेदी करा. देवगड हापूस आंबा आणि गोखले हे आज कितीतरी वर्षाचं एक समीकरण बनवून गेले. त्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे या संपूर्ण परिसरात नाव कमवलेलं आहे. हिराबाग हे बघा, हा 6 डझनचं फळ आहे. तिकडनं ते सॉर्ट करून येतं. त्याच्या खालचं बघा 5 मोठं फळ आहे, हे 5 डझनचं. हे ग्रॅम्सवरनं तिकडनं सॉर्टिंग करून येतं. हे 7 डझनचं फळ आहे, छोटं फळ आहे, तिकडनं ते सॉर्टिंग करून येतं. त्याच्या खालचं बघा ते 5.5 डझनचं. वेटनुसार ह्याचं ग्रेडेशन होतं. इकडे पण येऊन आम्ही सॉर्टिंग करतो. खराब आंबे असतील ते आम्ही असे साईडला करून ठेवतो, कारण की कस्टमरकडे जाऊन कंप्लेंट आहे जेवढी कमी येईल तेवढं आम्ही ट्राय करत असतो आमच्या पद्धतीने. मी तुम्हाला ग्राहकांना सगळ्यांनाच विनंती करतो की मी चांगल्यातला चांगला तुम्हाला आंबा देईन, प्युअर देईन. यावेळी आंबे कमी असल्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. माझ्याकडे जेवढा आंबा असेल प्रत्येक ग्राहकाला मी देत राहील. आणि देवगड हापूसची अस्सल चव तुम्हाला खायला मिळेल. आम्ही जो आंबा पिकवतो हा नैसर्गिक भाताच्या पेंड्यावर पिकवतो. आम्ही कुठलंही कार्बाइड काही घालून पिकवत नाही. आमचा फक्त नॅचरल आंबा पिकवलेला असतो. भाताच्या पेंडाच तुम्हाला दिसणार, बाकी काही नाही दिसणार. त्यामुळे कस्टमरला म्हणजे आमच्या ग्राहकांना काहीच हानिकारक नाही. नैसर्गिकरित्या पिकवतो आम्ही. आमच्या गावामध्ये आम्ही कल्टार हा कधीच वापरत. हा आपल्याकडे हापूस आहे, हा पायरी आहे, हा केशर आहे आणि तो तोतापुरी. पण हे लिमिटेड स्टॉक असतो, जास्त अवेलेबल नसतात. हे पण आमच्या बागेतले. आमच्याकडनं जे ग्राहक घेऊन जातात ठाण्यामध्ये आमचं डिलिव्हरी असेल, समजा आमचा आंबा खराब निघाला ठाणा आणि मुंबईमध्ये, तर आम्ही रिप्लेसमेंट देतो. ठाणा आणि मुंबई 2 डझनची ऑर्डर असेल तर कुरिअर चार्जेस फ्री. ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही जे पोर्टर करतो ठाणा मुंबईचे किंवा नवी मुंबईचे, त्याचे पोर्टरचे तुम्ही चार्जेस पे करायचे नाही, ते मी पे करणार. तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे. कधी कधी डिलिव्हरी बॉय तिकडनं पण पैसे घेतात, माझ्याकडनं पण पैसे घेतात, तर त्या डिलिव्हरी बॉयला पैसे पे करायचे नाहीत. पहिला मला तुम्ही समजा ऑर्डर देत असाल तर पहिले मला ऍडव्हान्स पाठवायचा, त्याच्यानंतर तुमची ऑर्डर बुक केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला डिस्पॅच होईल. माझी सर्व ग्राहकांना एक विनंती आहे की मला फोन करायचा असेल तर तुम्ही सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत फोन करा. किंवा बेटर ऑप्शन, तुम्हाला काय रेट विचारायचे असतील किंवा काही विचारायचं असेल तर मला व्हॉट्सअपला टेक्स्ट केलं तरी चालेल, कारण की त्याच्यात तुम्हाला क्विक रिस्पॉन्स मिळू शकतो. कारण की माझी आई किंवा माझी मिसेस त्याच्यावर पटकन आन्सर देऊ शकतात. माझं बाकीची कामं असतात, म्हणजे पेट्या भरणं, लोकांचे ऑर्डर्स घेणं, हे घेणं, त्याच्यामुळे कधी कधी मला चुकून फोन मी उचलला जाऊ शकत नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की मी फोन उचलत नाही, कारण की खूप फोन येत असतात. त्याच्यामुळे मला पॉसिबल नाही प्रत्येकाला अटेम्प्ट करणं. मला मिस कॉल बघितल्यानंतर मी डेफिनेटली तुम्हाला करेन. आणि 9 ते 10 पर्यंत तुम्ही फोन केला तर डेफिनेटली मी तुमच्या फोनचा आन्सर करेन, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईन. तर गवतात पिकवलेले आंबे, आडीत पिकवलेले आंबे हा आता सर्वसाधारण विषय झाला. गोखलेंचं वैशिष्ट्य काय आहे, ते जीवामृत घालतात, कमीत कमी केमिकल्स वापरतात. त्याच्यामुळे त्यांच्यासारखा आंबा तुम्हाला शोधून मिळणार नाही. तुम्ही हे आंबे बघताय, हा आंबा बघताय, निसर्गात चित्र काढल्यासारखा आंबा नाही, हा ओरिजिनल आंबा आहे. तुम्हाला ह्याच्यात थोडे स्पॉट दिसतात, कारण काय हा आंबा अतिशय गोड आहे आणि उत्तमरित्या पिकवलेला आहे. काहीतरी त्यातले डाग जावेत म्हणून भरपूर केमिकल मारले असं नाही. हे गोखल्यांचं वैशिष्ट्य आहे. कार्बाइड घालून पिकवणारे भैया वाशीला भरपूर आहेत. गवतात पिकवणारा ह्या रस्त्याला किंवा तुम्ही तिथपर्यंत गेलात तर गवतात पिकवणारे जवळजवळ सगळे आहेत. पण कमीत कमी केमिकल वापरून, जीवामृत वापरून, स्वतः कष्ट करून पिकवणारे एकमेव गोखले. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. हे तुम्हाला शोधून खूप कमी ठिकाणी दिसेल. आणि मला थोडीफार आंब्याची माहिती आहे म्हणून मला त्यांच्यावरती प्रेम आहे, म्हणून मला त्यांच्या आंब्यावरती प्रेम आहे. हे तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही. मी बोललो ते. मी गोखल्यांकडे आज अनेक वर्ष आंबे खातोय आणि त्यांचा स्वभाव पण आंब्यासारखा गोड आहे, फणसासारखा नाहीये बाहेरून
काटेरीने आतून गोड. सगळाच आंब्यासारखा गोड आहे स्वभाव गोखलेंचा. त्यामुळे त्यांच्याकडे येणारं गिराईक हे आनंदी असतं. दुसरं एक त्यांचं वैशिष्ट्य काय आहे की तुम्ही येऊन सांगितलं 2 आंबे खराब निघाले तर असे लोक आहेत की खराब आंबे आणून द्या मग आम्ही बदलून देतो. त्यांचं हे वैशिष्ट्य आहे. आणि ग्राहकावर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस म्हणजे गोखले. आणि हे त्यांच्या कर्तृत्व हे त्यांच्या वडिलांचं आहे आणि वडिलांकडे आता मुलाकडे आलेलं आहे. आणि हे मी मुद्दाम तिथे ते उभा राहून तुम्हाला सांगतो असं नाही. इथे कोणालाही तुम्ही विचारा हाच अनुभव त्यांचा असेल. तुम्ही सगळी कुठेही जा पण एकदा गोखल्यांकडनं एक डझन आंबे घ्या परत तुमचे पाय कुठे वळणार नाहीत. नक्की नाही वळणार. Let it go, make my body go. Take our bodies higher.